आपके सामने मैं उसको पनिशमेंट दे दूंगा। ठीक है, उस वाक्य को भी सीधा करेंगे जो आपको टेढ़ा करने की कोशिश कर रहा है। बताओ, आओ सामने बोलो उसको। हाँ, तो टॉपिक राइटिंग आप यहाँ पर हम लोग रोक देते हैं। इफ यू वांट वी कैन स्टिल कंटिन्यू, बट मुझे नहीं लगता कि आपको डेली करना चाहिए। यू मस्ट कीप ऑन डुईंग। एक टॉपिक साठी 3-4 पेजेस ठेवा आणि तुम्ही खूप पैसे भरलेत क्लाससाठी, हे असे छपरी नोटबुक आणणार। याला मी छपरी नोटबुक म्हणतो। ऐसा बड़ा नोटबुक लाओ और रफ जिसपे लिखा हुआ, अच्छा नोटबुक है, क्लासमेट का है वैसे, लेकिन आपको कैसा लगता है ना, आपको भी लगना चाहिए कि मैं पढ़ रहा हूँ, मैं पढ़ रही हूँ। सो खुद के साथ मजाक मत करो। अच्छा नोटबुक है, अच्छा नोटबुक लो। सामने रखे हुए सैंपल्स, इसका रिजल्ट भी आया है, अपने पता, आपको पता है सब लोगों को। कब आना है तो फोन मजा आपको आना चाहिए। जो है उसको भी टेढ़ा करने की कोशिश किया है कोने कोने में। फोन करत असतो की चांगलं आहे। ए ऑनलाईन वाले, फोन वगैरे करायचं नंतर बोला, त्या लेकराच्या कानात बोलू नका। ईश्वरी, त्याने काय ऐकायचं, माझं ऐकायचं का तुमचं ऐकायचं? त्याच्या ईश्वरी, कानात येऊन बोलतात ऑनलाईन वाले पालक लोक तकलीफ करत मुलांना अभ्यासाला। तर लांब बसा एक तास, थोडस द्या त्याला, काय करतंय लेकरू, काय ऐकतंय, काय मास्तरला शिकवता येते का नाही बघा जरा। एवढा मोठा चान्स मिळालेला आहे, किती भारी चान्स आहे। पालकांना चान्स मिळाला की मास्तरला काय किती ते बघायचं। तर एवढा मोठा चान्स आहे, कानात येऊन गोंधळ करत लोक नका करू। बघा मास्तरला बी येते का नाही, बघितलं पाहिजे का नाही। ओपन आहे तुम्हाला सगळं, काय शिकवते मास्तर, पोरांना मार्क्स चांगले येतात तर काय येतात, नाही येत तर काय येत नाहीत, काय चूक होते। बिग अपॉर्च्युनिटी फॉर ऑल द पॅरेंट्स, सर्व पॅरेंट्स लोकांसाठी खूप मोठी संधी आहे। मास्तरला काय शिकवता येते, हा, मास्तर की औकात भी है कि नहीं, है कि नहीं पढ़ाने की। हाँ? असंच हा बोंबलत बसतंय। विनाकारण आमच्या लेकरांना परेशान करते, एक तास मोबाईल घेऊन देत नाही आम्हाला, काय भानगड आहे ऐसा। ते नाही का, बारामती अॅग्रोला एक लाईन आहे बघ, पंचलाईन, काय, तुमची पावले आपोआपच आमच्या दुकानाकडे वळावीत, असं आमच्याकडे नाही बघितलं तुम्ही, आहे तरी काय आहे ना। तर बघितलं असेल बारामती अॅग्रोच्या शॉप समोर लिहिलं असतं, आणि त्याच्यावर मुद्दा माणूस जातो, अरे जाऊ पाहिजे। काय ऍडव्हर्टाइजमेंटचा आयडिया बघा। ऑल राईट, कोई डाउट, कोई दिक्कत, कोई कोई सेंटेंस में। ऑनलाईन वाल्यांमध्ये फक्त टीचर्स आर अलाउड टू आस्क द क्वेश्चन। 18 पर्यंत, 17 पर्यंत मुलांना पनिशमेंट आहे, 17 नंतर मुलांचंही पनिशमेंटचा लॉक ओपन होईल, आहे की नाही, चालतंय। सो विथ दिस, once if you do not have any doubt over this topic writing subject, then shall we move ahead? काय काय झालंय आपलं मला सांगा एकदा। गोइंग टू, एबल टू, फक्त लिहितो टू वॉन्ट। टू वॉन्ट मध्ये भरपूर काय आलं, 3+3, वॉन्ट 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 वॉन्ट्स वॉन्टेड, वॉन्ट टू वॉन्ट्स टू वॉन्टेड, बरोबर, ये सगळं इसमें समाया गया है। देन F1, देन F2, देन एनी मोर, हा, दॅट्स इट। ल्या, खूप सुंदर टॉपिक चालू करू आपण, त्याचं नाव आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य। whether I have started the recording? Yes. Imperative sentences. व्यवस्था ऐकून घ्या। फॉर अकॅडमिक्स पीपल ऍड अ क्वेश्चन टॅग याच्यावर येत असतो, आणि त्या ठिकाणी आपण विल लिव्ह हे क्वेश्चन टॅग ऍड करतो, बरोबर। इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य काय असतं बाबा हे। तर आज्ञार्थी वाक्य अगोदर समजून घ्या। आज्ञार्थी वाक्य हे समोरच्या व्यक्तीलाच उद्देशून बोलले जातात, समोरच्या व्यक्तीला, तिसऱ्याबद्दल बोलत नाही आपण। आज्ञार्थी, समोरच्या व्यक्तीला आपण आज्ञा करू शकणार ना। आज्ञा म्हणजे एकतर काय असेल, रिक्वेस्ट असेल किंवा ऑर्डर असेल, सजेशन बी असू शकतं, हे कर ते करू नको वगैरे वगैरे, ठीक आहे।
समोरच्या व्यक्तीलाच उद्देशून बोलल्यामुळं जनरली आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसत नाही. जनरली आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, दरवाजा बंद कर, इकडे ये, तिकडे जा, चष्मा साफ कर, चष्मा शोधून दे, हा, मला रिमोट दे, रिमोट देशील का, वगैरे वगैरे. मग या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाक्यामध्ये काय, प्रत्येक वाक्यामध्ये पे बॅग बेंचवर ठेवाल का, बॅग बेंचवर ठेवा, हे पण एक काय आज्ञा आहे. बॅग बेंचवर ठेवा, असं. थोडं इकडं सरका, हा चालतंय, ठीक आहे, इकडे ठेवा, इकडे ठेवा, माझ्याकडे लक्ष द्या. आता या कोणत्याही वाक्यामध्ये तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आहे का, तुम्ही बॅग ठेवा, तुम्ही बाय डिफॉल्ट सायलेंट सब्जेक्ट काय असतो, आज्ञार्थी वाक्यामध्ये सायलेंट सब्जेक्ट यू असतो. काय असतो, आता प्रत्येक वाक्याला तू किंवा तुम्ही लावलं तर ते वाक्य तुमचं परिपूर्ण होत आहे. तात्पर्य जनरली आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट हा वापरला जात नाही. बर, मग त्याचा परिणाम काय होईल, लिहा. आज्ञार्थी वाक्य लिहा, इंग्लिश मधल्या, थोडं तुम्हाला लिहिल्यासारखं वाटेल ना. Imperative sentences are addressed to the second person किंवा the person talking with you, त्याला आपण म्हणू सेकंड पर्सन. सेकंड पर्सन ते काय बनवायचं, सेकंड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे काय असतं, आय वी. सेकंड पर्सन यू यू. थर्ड पर्सन ही सी इट. ते काय, हे सिंग्युलर आहे, प्लुरल आहे. सो ही सी इट आणि प्लुरल मध्ये दे. दीज आर द पर्सनल प्रोनाउन्स. याला फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन मध्ये आपण काय केलंय, क्लासिफाय केलेलं आहे. सो दिस क्वेश्चन आर स्पोकन विथ द सेकंड पर्सन. याचा अर्थ एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलतोय, रेकॉर्डिंग होते, काय टेन्शन नाही. एक व्यक्ती दुसऱ्या, चालू झालो, हे लपंडाव टेम्परेचर चालू झालं बघा. अचानक अचानक गरम हो रहा है, अचानक ठंडा, क्या करें. बघा, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलतोय. समजा मी तुमच्या बरोबर बोलतोय, तर आता याच्यामध्ये फर्स्ट पर्सन कोण आणि सेकंड पर्सन कोण आहे, सांगा मला. हु इज फर्स्ट पर्सन अँड हु इज सेकंड पर्सन. बघा, यांचं उत्तर दिलं की बोलणारा फर्स्ट. दोघे बोलतोय ना आपण. फर्स्ट पर्सन कोण आणि सेकंड पर्सन कोण आहे, सांगा मला. फर्स्ट मी झालो आणि तुम्ही सेकंड झाले. सांगतो मी. तुमच्यासाठी तुम्ही फर्स्ट आहे, तुम्ही ज्याच्यावर बोलतो तुम्हाला, तुमच्यासाठी मी सेकंड झालो आणि माझ्यासाठी तुम्ही सेकंड पर्सन झाले, बरोबर नाही. माझ्यासाठी मी 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 आहे ना. आय तुम्हासाठी म्हणजे का, आय गेट अप म्हणजे का. सो आय वॉन्ट असं म्हणलं ना, मी 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 माझ्यासाठी बोलणार ना. सो आय एम फर्स्ट पर्सन फॉर माय सेल्फ आणि यू आर सेकंड पर्सन फॉर मी. गेट माय पॉईंट. मी माझ्यासाठी फर्स्ट पर्सन आहे, तर मी आहे, किंवा माझ्याकडे आणखी जर 10 लोक असतील त्यांच्या वतीने बोलत असतील तर वी आहे ना. वी म्हणजे काय, आयचं अनेक वचन वी नसतंय. ते काय शिकवतात लोक, रामकृष्ण हरी. आयचं अनेक वचन वी होईल. मी मी कसं जास्त शिकतो, आय कॅनॉट बी मोर नो. मात्र या बाजून जास्त लोक असतील त्यांच्या वतीनं मी बोलत असतील तर म्हणतो मी, आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हलणार नाही, है ना. हमारी मागे पूरी करो. सो आय कॅनॉट बी प्लुरलाइज. बट जर अनेकांच्या वतीनं हे एकटं तोंड बोलत असेल तर काय, ते काय म्हणतं, मी म्हणत नाही, काय म्हणतं, आम्ही. इन्क्लुझिव्ह टॉक. समजलं. तर हे मला त्या निमित्तानं हे तुमचं पर्सनल प्रोनाउन्स पण डिस्कस झालं इथं. फाईन. सो
Imperative sentences are addressed to the person talking with you. It means second person. समजलं? त्याच्यामुळं लिहा. Therefore, silent killer नाही. Subject is कोण असतो? You. ठीक आहे. In English, sentences are started or begun with main verb. बर, या निमित्तानं सांगतो तुम्हाला, आतापर्यंत आपण फंडामेंटल 1 चे वाक्य जे बघितले त्यामध्ये फक्त आणि फक्त मेन वर्बच वापरलं होतं. आता इथून पुढे सॉरी काय फक्त सहाय्यकाच्या मध्ये वापरलं होतं, बरोबर आहे का? फंडामेंटल 1 आणि 2 मध्ये. इथून आता फक्त मेन वर्बचे वाक्य चालणार आहे. काय जे सेंटेन्सेस विथ ओनली अँड ओनली मेन वर्ब्स. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय येतं? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. फक्त मेन वर्बची वाक्य. इथं तुम्हाला सहाय्यकर पेपर दिसणारच नाही. ठीक आहे. तो वर्ब चालू होतं म्हणजे काय? इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब तर नसतं तिथं, म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये. हेल्पिंग वर्ब येतं कुठं? कशासाठी लागतं? क्वेश्चन बनवायला आणि निगेटिव्ह बनवायला. म्हणजे आपण वेगळं प्रोव्हिजन करतो. काय करतो ते बघू आपण. ऑलरेडी आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे कुठं? वॉन्ट मध्ये. हे फक्त मेन वर्बचं वाक्य होतं की नाही. आणि मी काय म्हणलं आता? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये. अर्थात ते आपण सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट ऑलरेडी शिकलो आहोत वॉन्टच्या माध्यमातून. बर, ऑल राईट. आता हे समजून घ्या कसं काय मेन वर्बनं थोडक्यात तुम्हाला सांगतो. समजा एक वाक्य आहे, तो कोणतंही वाक्य सांगा मला, फंडामेंटल 1 सेकंड 2 कोणतंही काही सांगा, काही काही पण सांगा लवकर. माझं बोट कानात होत. काय होतं? सांगा लवकर. हा, होत आत दह्य. म्हणजे काय? माझ्याच कानात, दुसऱ्याच्या नाही. बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला कोणता कान आहे ते माहिती, म्हणून माय फिंगर वॉज इन द और इन माय इयर, माझ्या कानात होतं. फाईन. आता लक्षात घ्या, जर मी हे बघा, आता लक्षात घ्या, आता हे वाक्य बनलं. जर मी हे माझं बोट इकडे ठेवलं तर काय झालं असतं? माझं बोट. आणि हे वाक्य असं लिहिलं, कसं लिहिलं बघा? माझं बोट, आलं का? माय फिंगर होतं, वॉज आत, इन, द इयर, कान. जर या वाक्यात सब्जेक्टच नसेल, नाही तर मी सब्जेक्ट नसतो. सब्जेक्ट कोण आहे इथं? ज्याच्याविषयी बोललो ते सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नसतं वाक्य चालू कसं झालं असतं मग? सब्जेक्ट काढला आपण, शिल्लक काय राहिलं असतं? वॉज इन द. शिल्लक राहिलं वाक्य काय राहिलं असतं? याचा अर्थ बघा, माझं बोट, लक्षात घ्या, कानात होत. लेक्चर ऐकलं समजेल की आपण कोणत्या मुद्रेत बसलं पाहिजे. समजलं? लेक्चर रेकॉर्ड होते. ऑडियन्स आहे आपण. ऑडियन्सला पण मुद्रा असते. उगच काय बोलत बसलं. मुद्रा, मुद्रा लिसनिंगची एक मुद्रा असते. मुद्रेमध्ये बघा, प्रत्येक मुद्रेला महत्व आहे, शास्त्र आहे. ओके, माझं बोट कानात होतं. आता समजा हे नाहीये तर सरळ सरळ कसं झालं वाक्य? होतं कानात. गेटिंग माय पॉइंट? सब्जेक्ट नसेल तर बाय डिफॉल्ट वाक्य हे उलट दिशेने लिहिलं जातं. हेच कॉन्सेप्ट तिथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बरं, सांगा मग करा काय वाक्य मला असते. सांगा अशी काय, असे म्हणजे काय? ओके, स्टेटमेंट काय इम्परेटिव्ह सेंटेन्स? बरं, इम्परेटिव्ह सेंटेन्स आर ऑफ टू टाइप्स, इम्परेटिव्ह 1 अँड इम्परेटिव्ह
टू. इम्परेटिव्ह टू मध्ये परत मग ए आणि बी आपण पुढे शिकू, ठीक आहे. आणि वन म्हणजे काय, साधे आज्ञार्थी, जे आपण आता शिकू आपण, सिंपल इम्परेटिव्ह, साधे आज्ञार्थी वाक्य. कोणते कोणते स्टेटमेंट सांगतो तुम्हाला. आता बाय डिफॉल्ट आपण वन शिकतोय है ना. सो डायजेस्ट काम कर किंवा डायजेस्ट काम करा, असे सांगणारे सगळे वाक्य इम्परेटिव्ह वन मध्ये येतात. मग काय होईल सांगा, वाक्य सांगा. पहिलं वाक्य काय लिहू, वाक्य सांगा पण वाक्य आहे ना पहिलं, वाक्य सांगा पण वाक्य. व्यवस्थित बसा. हा, पुढं काय, इकडे लक्ष द्या. ऑनलाईन मध्ये शिक्षक सांगू शकतात. हा, तिथून उठ, तिथून उठा, तिथून उठ, उठा. आत या, बाहेर जाऊ नका म्हणून, आत या. गेट माय पॉइंट, समजते. अशी वाक्य सांगा, ऐसे वाक्य बोलो. घरी जा, लक्ष द्या. बर, याचं एक वैशिष्ट्य सांगतो मला, याचं एक वैशिष्ट्य सांगतो, ऐका. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जगातील सर्वात सोपा टॉपिक, सर्वात सोपा टॉपिक, मात्र जगातील सर्वात जास्त यूज होणारा हाच टॉपिक आहे. किती आहे, तुम्ही फक्त आणि फक्त इम्परेटिव्ह जरी मास्टर बनले तरी दैनंदिन जीवनामध्ये, रेकॉर्डवर चाललंय बरं काय, दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जनरली आपण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर 50 to 60% सेंटेन्सेस आर फ्रॉम दिस एरिया. फक्त इम्परेटिव्ह मास्टर बना, दिवसभर हेच बोलतो आपण, हे कर ते कर, हे कर नको ते कर नको, हे करशील का ते करशील का, इकडे जा तिकडे जा, राईट घे लेफ्ट घे, किती तरी वाक्य आहेत. भाजी दे, पाणी दे, सॉफ्ट घे, दूध घे, दही घे, वॉटेवर. खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो, समजलं की नाही. ते मला मग तिकडं फक्त ते दूध घे दही घे तिकडं बनले म्हणून मला वाटलं ते फक्त नाटकच विचारतात काय. हा, काय विकायला आणलंय, दूध दही ताक तूप आणि लोणी. हा, माझ्या घर, आता एवढं झालं का. ओके, समजलं ऑनलाईन वाले. सो या पद्धतीनं आपण अनेक वाक्य, खूप सगळे वाक्य बोलू, खूप सगळे वाक्य. तुम्ही सहज जर नजर टाकली तुम्हाला दिसेल बाप रे बाप भंडारे इम्परेटिव्ह सेंटेन्स, एवढे वाक्य बोलतो. इकडे या तर लवकर पोहोचा, हा लवकर या, इकडे गाडी लावा, तिकडे गाडी लावा, गाडी तिकडे पार्क करा, हार आणा, फुलं आणा, नारळ आणा, शाल आणा, होय, याला द्या त्याला द्या, त्याला बोलवा याला बोलवा. किती वाक्य आहेत. हा, ब्रश कर, पेस्ट दे, ब्रश आण, शूज शूज पहन ले, कितना वाक्य है. हाँ, कंघी करो, कंघी लाओ, कंघी ढूंढो, सुबह से तमाशा यही चलता है जिंदगी बस. हाँ, ये ढूंढो वो ढूंढो, रिमोट दो, टीवी बंद करो, टीवी चालू करो, दरवाजा बंद करो, दरवाजा खोलो, लॉक लॉक करो, लॉक खोलो, लाइट ऑन करो, लाइट ऑफ. कितना वाक्य है, देयर आर सो मेनी सेंटेंसेस. फाइन. और आपको अभी मैंने बताया कि एज देर इज नो सब्जेक्ट स्ट्रेट वे, मराठी हो चाहे हिंदी हो, उससे सीधा का सीधा ये अपोजिट डायरेक्शन में होता है. तो ज्यादा टेन्शन देने का नहीं, दबाव लेने का नहीं, ताण घ्यायचा नाही. कोणते वाक्य असेल, वाक्य सांगा, करो रिवर्स इसको, बन जाएगा आपका इंग्लिश. हाँ, कम ऑन. टेल अ सेंटेन्स, एक असल्यामुळे इंग्रज म्हणतात अ बोला. टेल अ सेंटेन्स, व्यवस्थित बसा, बघा रिवर्स. हा, स्टेट, व्यवस्थित, प्रॉपरली. इकडे लक्ष द्या, लक्ष देणं म्हणजे काय, टू पे अटेन्शन. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे, पे अटेन्शन, TNTION. इकडे म्हणजे काय, हिअर. तिथून उठा, गेट अप, गेट अप. फ्रॉम देअर, तिथून, उहून तून पासून शिकवलंय मी. फ्रॉम, हा, फ्रॉम, फ्रॉम नाही, फ्रॉम. तिथून देअर, आत या, या आत, आलं का. कोणतेही वाक्य बोला, कम इन, कोणतेही वाक्य बोला, ते पण घेऊ बघा आता. कोणतंही, कोई भी वाक्य बोलो, कोणतंही वाक्य बोला, बोला. चला करा रिवर्स, चला.
हाँ, टेल एनी सेंटेन्स. हा, बोला वाक्य, चला का ऑन. खूप सुंदर टॉपिक आहे, खूप इझी टॉपिक आहे आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे. सो मी काय तुम्हाला क्लेम केला, 50 to 60% पार्ट ऑफ युअर डेली स्पीकिंग कम्स फ्रॉम इम्परेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. त्याच्यामुळे खूप प्रॅक्टिस करायची. हा, क्वेश्चन नाही तो, कोणतंही, एनी, कोणतंही हे, दॅट इज नॉट WH वर्ड. कोणतंही म्हणजे एनी आहे, तसं झालंय ना. कोणतं वाक्य बोलायचं ते वेगळं आहे, ते W शब्द आला. कोणतंही, स्पीक एनी सेंटेन्स. हा, पुढं. अगोदर विचारतात लोक, क्लासमध्ये आहे ना, 9 पर्यंत क्लासमध्ये असतो ना. हा, चला. पाणी दे, चहा दे, दूध दे, दही दे. हा, पाणी द्या. हा, गिव. आता मला पाणी दे चांगलं अर्थ आहे ना, गिव्ह वॉटर टू द गेस्ट. आता ते योग्य वाक्य कोणतं आहे हे आपण स्टेट ज्यावेळेस बनवू त्यावेळेस तुम्हाला समजा घेतलं, वापरायचं योग्य फॉर्मॅट कोणता बोलायचा ते तुम्हाला स्टेटमध्ये समजेल. आणि याचा आणखी एक मुद्दा माहित सांगतो, या प्रकारच्या वाक्यामध्ये आपण WH क्वेश्चन यूज करत. ठीक आहे, ओनली वर्बल क्वेश्चन. कमॉन, इकडे ये. इकडे ये, कोण म्हणलं होतं कोणाला? कार्तिकीच्या गाण्यामध्ये, कार्तिक गायकवाडच्या गाण्यामध्ये, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, त्या गाण्यामध्ये ती वैशाली सामंत शेवटी म्हणते बघा, तू इकडे ये. ऐका आज गाणं. तू इकडे, म्हणजे कोणाला बोलवती? कार्तिकी गायकवाडला. ते गाणं गवळण गायली छोटीशी कार्तिकी गायकवाड होती. आणि त्या ठिकाणी पल्लवी जोशी नावाची कोण आहे, अँकर होती. चला, मला बघा किती ऍक्युरेट संदर्भ सांगितले. तू इकडे ये. सो यू, तिथे म्हणले तू इकडे ये, आपण माझ्या इकडे ये, तुझी गरज नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्स, याचा अर्थ वैशाली सामंत पण सनराईज थ्रूच गेलेली वाटते. चला, कुठं? इकडे ये. लक्षात घ्या मी का बोलतोय. याचा अर्थ स्किल्स आर व्हेरी नो इम्पॉर्टंट. इकडे ये तेच मला का आठवलं, कुछ तो होगा ना, कुछ तो बोलने की आदा भी होगी, काहीतरी असेल. त्यामुळं स्किल्स आर इम्पॉर्टंट. लोग आपको ध्यान में क्यों रखेंगे? ध्यान में रखने लायक आप ही दुनिया में अकेले हो क्या? काहीतरी विशेष असलं पाहिजे. त्याच्यामुळे तो प्रसंग लक्षात आला, लक्षात. काय कॉम्बिनेशन काय? इकडे ये, इकडं आलं का? ये, कम, इकडं, हिअर, कम ऑन. खूप महत्वाचं, खूप इझी. हा, ऑनलाईन मध्ये फक्त टीचर्स कॅन पार्टिसिपेट इन टेलिंग द सेंटेन्सेस. हा, अभ्यास कर, होमवर्क करा, दररोज होमवर्क करा, दररोज HW करा. कमॉन, रिव्हर्स करायला. हा, संध्याकाळ झाली मग मी काय करू? काय स्टेटमेंट काय आपलं इथं? काय स्टेटमेंट आहे? डायजेस्ट काम, फॉर्मॅट बघा, फॉर्मॅट विसरू नका. आपण आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी फॉर्मॅट मध्ये बोललेलो आहे. हा, हे सारखं बोला, काही बोला, इकडे जाणार आहे ते. काही बोला, हे पण घेतलं आपण, काही बोला, कोणतंही वाक्य बोला. हा, दररोज होमवर्क करा, काय येईल मग इथं? करा, डू. रिव्हर्स जा, HW. गाणे गा, डान्स करा, ड्रॉइंग करा, गाणे गा, सिंग. इंग्रज म्हणतात एक असल्यावर लिहा किंवा ॲन लिहा. हा, सिंग द सॉन्ग, बोलते रहो, कम ऑन. कीप ऑन टॉकिंग, कीप ऑन टेलिंग. हा, अंदाज आले का? टाइप ऑफ क्वार्टर लेटर. हाँ, सबको सीखने के लिए सब चीज है.
बोला. बोलते राहो. खेळायला जा. व्हेरी गुड. भूक लागली. खेळायला जा. आई मला भूक लागली. तेच का? नाळ. हा. खेळायला जा. गो. बघा किती सुंदर आहे. करा इकडे हे गो. गो म्हणजे जा. ला. टू. खेळणे. प्ले. किती सुंदर आहे बघा. काही डोकं नाही लावायचं. सरळ सरळ वाक्य घ्यायचं आणि उलट करायचं. सो इझी. किती सोपं वाक्य. चला नेक्स्ट. जेवायला असते म्हणजे गो टू. टेक फूड. खायला. टेक फूड. हॅव फूड. गो टू हॅव फूड. गो टू डाईन. टू डाईन म्हणजे जेवणे. गो फॉर लंच. टू डाईन जेवणे. हा. गो फॉर मील्स. हा. कमॉन. दररोज एक्सरसाइज करा. काय होईल. डोची पण गरज नाही. टू एक्सरसाइज एक्सरसाइज करणे. एक्सरसाइज डेली. या ठिकाणी एक्सरसाइज हे मेन वर्ब झालं. तर डू वापरला आपण. डू हे मेन वर्ब झालं आणि एक्सरसाइज काय होईल. हे नाऊन होईल. इथं व्यायाम करणे. इथं फक्त व्यायाम आहे. डेली. हा. पोहोचल्यावर फोन करा. पोहोचल्यावर. आता हे काय झालं. समावेशक शब्द आहे. ताण घेऊ नका. तणाव म्हटलो. पोहोचल्यावर मेन वाक्य कोणतं कोणतं तुमचं. फोन करा. फोन कर. काम कर किंवा काम करा. फोन करा. करा. फोन करा म्हणजे कॉलच आहे. कॉल. पोहोचल्यावर वन्स यू रीच असं ते शब्द आहे. और आफ्टर रिचिंग. डॅश डॅश काम झाल्यावर आफ्टर प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म आयएनजी. जेवल्यावर आफ्टर इटिंग. आल्यावर आफ्टर कमिंग. गेल्यावर आफ्टर गोईंग. बसल्यावर आफ्टर सिटिंग. समजलं. डॅश डॅश काम केल्यावर आफ्टर प्लस मेन वर्ब आयएनजी. केल्यावर किंवा केल्यानंतर. येस. चला शांततेनं लिहून घ्या. हे पण अंत्यांचे वाक्य. प्लीज राईट डाऊन क्वाइटली पीसफुली. राईट डाऊन पीसफुली. शांततेनं एकदम काही गडबड करू नका. सुव्यवस्थितपणे लिहून घ्या. एक इम्पॉर्टंट असा पॉईंट तुम्हाला सांगेल. सूचना देईल आणि इथं आपण थांबण्याचा प्रयत्न करू. पळून जाऊ नका. खूप महत्वाची सूचना देतोय. थांबू म्हणलं की लगेच पळून जात लोक बघा. चालू केला असेल. 23-24 हे सोडलेलं परत आलंय. हा. ओके. न चुकता दररोज संध्याकाळी 9 वाजता. हा. प्रयत्न करा. तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. पुन्हा एकदा तेच सांगतोय. FM 101 बरोबर. विविध भारती. विविध भारतीचं तुमच्याकडं ते मोबाईलमध्ये सेटिंग करा आणि बरोबर 9 ते 9:15 इंग्लिश न्यूज असतात. दररोज न चुकता नोटबुक घेऊन ऐका. आता काय काय लोक म्हणतील हा नोटबुक मी डोक्याखाली ठेवलं आणि मस्त बातम्या ऐकल्या. तुम्ही सांगितलं नोटबुक घेऊन ऐका. अरे ठोंब्यांनो. नोटबुक घेऊन ऐका म्हणजे काय समजलं तुम्हाला. नोटबुक घेऊन ऐका म्हणजे यू मस्ट राईट समथिंग इम्पॉर्टंट गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ते घरी लवकर लवकर पोहोचण्यास प्रयत्न करा. अदरवाईज फाईन फॉर सम सोल्युशन की तुम्ही नंतर ते न्यूज ऐकू शकता का. न्यूज ऑन एअर एआर ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज असतात त्या. खूप छान इंग्लिश. त्याच्यामधून तुम्हाला खूप चांगलं वोकॅब वगैरे मिळेल. प्रोनाऊन्सिएशन मिळेल आणि जेवढं ऐकाल तेवढं बोलता येतं माणसाला. आपलं मराठी बघा. मराठी कसं शिकलो आपण. ऐकून ऐकूनच शिकलो. तसंही इंग्लिश जेवढं जास्त ऐकाल तेवढं जास्त बोलता येण्याची शक्यता आहे. न्यूज न चुकता ऐकत चला. न चुकता विदाउट फेल. 101 विविध भारती. विविध भारती. न्यूज ऑन एअर. आणखीन कुठं कुठं लागतील त्याप्रमाणे बघा. पण संध्याकाळच्या 9च्या न्यूज जनरली ऐकायचा. 9च्या का सांगतोय का संध्याकाळी प्रत्येक व्यक्ती घरी असतो म्हणून. अदरवाईज कोणतेही मात्र एक वेळच्या किमान ऐकायच्या न चुकता. ओके. टाइम टू नो होमवर्क. होमवर्क सांगा.
काय होमवर्क? सेल्फ सॉरी काय रिपीट वन्स, एक लिहिलं ना आपण, रिपीट वन्स आणि सेल्फ होमवर्क तर तिकडं आहे. प्लेस फॉर होमवर्क इज देअर. रिपीट वन्स आणि सेल्फ किती लिहाल सांगा लवकर. चॉईस इज युअर्स. कमीत कमी 100. काय जमाय का बघा, 2 शब्दाचं एक वाक्य. ऍट 100 मराठी इंग्लिश. ठीक आहे, सिंपल इम्परेटिव्ह. विथ दिस shall we have pause? Okay, we'll have pause. Bye bye. Yes, I sir, want your we will have